तीन सख्ख्या बहिणींनी एकाच नवरदेवासोबत लग्न केलं। ऐकायला आश्चर्य वाटेल, पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान चर्चेत आहे। त्या व्हिडिओत काय आहे तर एकाच मंडपात तीन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्यासोबत बसलेला त्यांचा एकुलता एक नवरदेव। नेमकी ही घटना काय? खरंच या तीन बहिणी एकाच नवरदेवासोबत बोहल्यावर चढल्यात का? या तीन सख्ख्या बहिणींनी असं का केलं? या घटनेमागचं खरं सत्य काय याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया। सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारलाय। या बहिणींनी असं का केलं? भारतात तीन महिलांनी एकाच पुरुषाशी केलेलं लग्न कायदेशीर असतं का? ही कुठली प्रथा आहे का, की यामागे काही भलती स्टोरी दडली आहे? असे अनेक प्रश्न हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर विचारले जात आहेत। पण थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, कारण या गोष्टीत फार मोठा ट्विस्ट दडलाय। उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील तीन सख्ख्या बहिणी सरोज, सावित्री आणि संतोष यांचा विकास नावाच्या तरुणासोबत विवाह होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। व्हिडिओमध्ये तिन्ही बहिणी एकाच तरुणाच्या गळ्यात हार घालताना, लग्नाचे विधी करताना दिसत होत्या। पाहता पाहता हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला। व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं। हे खरं आहे का? भारतात हे कायदेशीर आहे का? प्रशासन काय करतंय? असे प्रश्न विचारले जाऊ लागले। अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला, तर काहींनी हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचा अंदाज व्यक्त केला। मात्र त्यावेळी सत्य काय आहे हे कुणालाच माहीत नव्हतं। प्रकरण इतकं गाजलं की ते थेट बाल कल्याण समितीपर्यंत पोहोचलं। व्हिडिओतील एका मुलीचं वय कमी असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर समितीनं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली। हसनपूर पोलिसांना नोटीस पाठवण्यात आली आणि तिन्ही बहिणींना चौकशीसाठी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। यामुळे अनेकांना वाटलं आता या प्रकरणात मोठी कारवाई होणार, पण चौकशी सुरू होताच संपूर्ण प्रकरणाला 180 अंशांचं वळण प्राप्त झालं। समितीसमोर तिन्ही बहिणींनी कबूल केलं की हे लग्न खरं नव्हतंच। 27 जुलै रोजी शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ फक्त सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तयार करण्यात आला होता। यामागे कोणताही खरा विवाह नव्हता, तर हा एक प्रँक व्हिडिओ होता। बहिणींनी चौकशीत सांगितलं की हा व्हिडिओ इतक्या वेगानं व्हायरल होईल आणि देशभरात गोंधळ उडेल याची त्यांना कल्पनाच नव्हती। आमचा कुणालाही दिशाभूल करण्याचा हेतू नव्हता, आमच्याकडून चूक झाली अशी कबुली देखील त्यांनी दिली। या व्हिडिओतील विकास हा तरुणही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सोशल मीडिया कंटेंटमध्ये काम करत होता। याआधी देखील त्यांनी अनेक रील्स, व्हिडिओ तयार केले होते। त्यांच्या म्हणण्यानुसार यूट्यूबवर त्यांचे सुमारे 11,000 सबस्क्रायबर्स आहेत, तर इंस्टाग्रामवर जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत। मात्र या व्हिडिओमधून कोणतीही कमाई झालेली नसल्याचाही दावा त्यांनी केलाय। ज्या मंदिरात लग्न झाल्याचं दाखवलं गेलं त्या मंदिराच्या व्यवस्थापनानं देखील वेगळंच सत्य सांगितलंय। व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी मंदिरात कोणताही विवाह झालाच नव्हता। मंदिरात दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि तिथे कोणताही पुजारी उपस्थित नव्हता। म्हणजेच लग्नाचा संपूर्ण देखावा केवळ व्हिडिओसाठी उभा करण्यात आला होता। या घटनेनंतर एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी लोक किती टोकाला जाणार? काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी असे व्हिडिओ तयार केले जातात, पण त्यातून समाजात गोंधळ निर्माण होतो। कधी पोलीस यंत्रणा कामाला लागते, तर कधी सरकारी यंत्रणांचाही वेळ वाया जातो। तीन बहिणी, एक नवरा आणि लाखो लोकांना खरं वाटलेलं लग्न, पण शेवटी हे सगळं निघालं सोशल मीडियासाठी रचलेला एक प्रँक। या घटनेनं एक गोष्ट मात्र पुन्हा स्पष्ट केली आहे, सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक दृश्य खरं असेलच असं नाही। त्यामुळे कोणत्याही व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागचं सत्य पडताळून पाहणं तितकंच गरजेचं आहे। यावर आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।